नमस्कार, मी सुरेश ठमके. ग्राउंड झिरो या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. मराठा आरक्षणाला न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय पेटू लागलाय. मात्र मराठा आरक्षणाच्या या तिसऱ्या लढाईमध्ये मराठा नेते आता गटातटात विभागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या भूमिकाही वेगवेगळ्या आता येताना दिसत आहेत. या संदर्भात आपण या बातमीपत्रात सर्व चर्चांचा आढावा घेणार आहोत. मराठा आरक्षणाच्या लढाईचा केंद्रबिंदू असलेल्या औरंगाबादमधून 9 ऑगस्ट 2016 रोजी मराठा आरक्षणासंदर्भातला पहिला ठोक मोर्चा निघाला होता. त्यानंतर अनेक मोर्चे निघाले. मात्र आता या ठिकाणी जर पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका वेगवेगळ्या बदलताना दिसत आहेत. नेत्यांच्या बदललेल्या भूमिकांचा आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी घेतलेला आढावा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटताना आपल्याला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा अंतर्गत बैठका होत आहेत. वेगवेगळे नेते या ठिकाणी सहभागी होत आहेत. 9 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबाद इथून पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला होता. मी त्याच ठिकाणी उभा आहे. क्रांती चौकातून पहिला क्रांती मोर्चा निघाला आणि त्यानंतर पुन्हा राज्यभरामध्ये जवळपास 58 मुख्य मोर्चे निघाले आणि मुंबईमध्ये सर्वाधिक मोठा असा एक मोर्चा निघाला. याच दरम्यान औरंगाबादपासून जवळ असणाऱ्या एका कायगाव या नदीमध्ये काकासाहेबने पाण्यामध्ये उडी घेतली आणि या दरम्यान त्याला आपला जीव गमवावा लागला. या आंदोलनामध्ये जवळपास आतापर्यंत 42 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचा दावा मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. अशी परिस्थिती असली तरी आता तिसऱ्या टप्प्यातल्या लढाईमध्ये मराठा समाजाचे नेते एक वेगवेगळी भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणी ओबीसीतून आरक्षण मागतंय, तर कोणी आम्हाला जे राज्य सरकारने दिलेलं होतं SEBC हे आरक्षण द्यावं, तर कोणी थेट आर्थिक निकषावरून मागणी करते. त्यामुळे एकंदरीत मराठा समाजाचे नेते वेगवेगळी भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. अशामध्ये मराठा समाज आणि तरुणांना वाटते आम्हाला आरक्षण मिळावं, ज्यातून आमची प्रगती होईल, अशी भूमिका मराठा समाजातील सामान्य नागरिक आणि तरुण करतायत. तिसऱ्या टप्प्यातील लढाईसाठी जरी नेते तरी वेगवेगळी भूमिका व्यक्त करत असले तरी समाजाची एकच भूमिका आहे की आम्हाला आरक्षण मिळावं. कॅमेरापासून संतोष श्रीचार अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. मराठा समाज आजही खूप मोठ्या प्रमाणात आग्रही आहे. आरक्षणाची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरलेली आहे. मात्र असं असलं तरी मराठा समाजाचे नेते आता वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. कोणी म्हणते SEBCतून आरक्षण मिळावं, कोणी म्हणते आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं, तर कोणी म्हणते ESW मधून आरक्षण मिळावं. या बदललेल्या भूमिका पाहता आमदार विनायक नेटे यांनी हे सर्व मान्य केले की नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारची एकवाक्यता नाही. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नी आंदोलन आणि आक्रमकता जास्त प्रमाणात दिसून येते. आणि या सगळ्या विषया संदर्भामध्ये बोलण्यासाठी ज्यांनी 25 वर्षापेक्षा अधिक काळ मराठा आरक्षणासंदर्भामध्ये प्रश्नासंदर्भात घालवला असे विनायकजी मेटे साहेब आहेत. मेटे साहेब, मला सांगा, सुप्रीम कोर्टात स्थगिती आल्यानंतर आता आरक्षणाचा प्रश्न चिघळतोय, वारंवार सरकारवर आरोप होते, काय नेमकं चुकतंय? नाही, हे तर खरंच आहे की मागील देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारनं जे आरक्षण दिलं ते या सरकारला टिकवता सुद्धा आलं नाही. एवढी निष्क्रियता या सरकारनं दाखवलेली आहे. मग त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार हे अशोक चव्हाण साहेब असतील आणि त्यांना पाठीशी घालणारे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून असतील. या सरकारच्या नाकर्तेपणामुळं, दुर्लक्षपणामुळं, हलगर्जीपणामुळंच केवळ मराठा आरक्षणाच्यावर अंतरिम स्थगिती आलेली. या अंतरिम स्थगितीच्यामुळं सगळ्यात मोठी अडचण विद्यार्थ्यांची झाली. या विद्यार्थ्यांची फक्त मराठा समाजाच्याच विद्यार्थ्यांची नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांचे 11वीचे प्रवेश, टेक्निकल प्रवेश हे सगळे रखडलेले आहेत. या संदर्भामध्ये सरकार निर्णय घेऊ शकतं, पण दुर्दैवाने आणखीनही त्यांनी निर्णय घेतलेला नाही. हा नाकर्तेपणा आहे किंवा हात झटकण्याचा प्रकार आहे, मुलांना टांगणीला ठेवण्याचा प्रकार आहे. सगळ्या राज्यातला प्रश्न आहे. तसेच दुसरी गोष्ट की जे नोकरी आहे, 9 सप्टेंबरला निकाल आला स्थगितीचा, त्याच्या अगोदर ज्या नोकरी भरतीची प्रक्रिया सगळी पूर्ण झालेली आहे, असे मुलं सुद्धा हजारो आहेत.
ESBCचं आहे, SCBCचे आहेत, या सगळ्या मुलामुलींना फक्त जॉईन करून घ्यायचं, इंटरव्ह्यू घ्यायचं, जॉईन अशांचं सरकारच्या हातात आहे. पण त्यांनासुद्धा टांगणीला ठेवायचं काम आणि हात झटकायचं काम हे सरकार करतं आहे. हे विद्यार्थ्यांना सरकारला विचारलं की विद्यार्थ्यांना सरकार म्हणतं की तुम्ही कोर्टात जा. नंतर नोकरां भरतीमधल्या विद्यार्थ्यांनी विचारलं की म्हणतात कोर्टात जा. मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जा. मग सगळंच कोर्टात जायचं तर मग या सरकारनं करायचं काय, हा सगळा मुख्य प्रश्न आहे आणि तो सगळ्या समाजाच्या मनामध्ये निर्माण झाला. बरं साहेब, मागण्या मराठा आरक्षणा संदर्भामध्ये वेगवेगळ्या येतात, मतभेद सुद्धा आपल्याला म्हणावं लागतील. मग हे सगळं कशामुळे होते आणि हे सगळे लोक मराठा समाजाच्या चळवळीमध्ये काम करणारे एकत्र आणण्यासाठी काही प्रयत्न होतोय का, आणि जे मतभेद आहेत ते कशामुळे? नाही, मुळामध्ये मतभेद असे फार नाही, पण अलीकडच्या काळामध्ये काही लोकांनी आपले वेगवेगळी मतं त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. उदाहरणार्थ आरक्षण, आता SCBCचं आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, अंतरिम स्थगिती आली असेल, पण त्या अनुषंगानं त्याला स्थगिती आल्यामुळं काही लोकांनी बाबा आम्हाला OBCमध्ये आरक्षण द्या किंवा अन्य कुणबी म्हणून द्या, अशी काही लोकांनी आपलं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर या स्थगितीवर आल्याच्या नंतर जे केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशांच्याकरता 10% EWSचं आरक्षण दिलेलं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की ते त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे, काही लोकांचा त्याला विरोध आहे. असे की 1-2 मुद्दे जर सोडले तर बाकीच्या मुद्द्याच्याबद्दल काही फारसे मतभेद आमच्यामध्ये नाही आहेत. बघू शकतो आपण, सगळंच जर कोर्ट करणार असेल तर सरकार नेमकं काय करणार, असा प्रश्न विनायक मेटे साहेबांनी उपस्थित केला. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आता वेगवेगळ्या प्रकारे होऊ लागली आहे. SCBC, OBC, EWS अशा विविध असल्या तरी आमदार विनायक मेटे यांनी केलेली मागणी चुकीची असून ती अयोग्य असल्याचं मत संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे की OBCतूनच आरक्षण मिळावं. संभाजी ब्रिगेडचे नेते शिवानंद भानुसे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचं वातावरण तापत आहे. संभाजी ब्रिगेडने OBCतून आरक्षण मिळावं अशी भूमिका घेतली होती. माझ्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांची नेमकी आत्ता भूमिका काय, सर मला सांगा. स्थगिती मिळाली आणि त्यानंतर आपण अशी भूमिका घेतली होती की मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर ते OBCतूनच मिळते. कशा पद्धतीने मिळेल आणि काय भूमिका आहे? संभाजी ब्रिगेडची मराठा सेवा संघाची केवळ स्थगिती मिळाल्यावरच नाही तर 1990 पासूनची मागणी आहे की मराठा समाजाचा सरसकट OBCत समावेश करावा आणि टक्केवारी वाढली असं वाटत असेल तर 2005चा नचिबांचा अहवाल स्वीकारून त्या पद्धतीने टक्केवारी वाढून घ्यावी आणि वाढलेली टक्केवारी सब कॅटेगरी करून जरी दिली तरी चालेल. त्याचं कारण असं आहे की हा एकमेव मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही कायदेशीररित्या. हे जे सुरुवातीला नारायण राणे समितीने दिलेलं आरक्षण लटकलेलं होतं, आम्ही ज्यावेळी दिलं तेव्हाच सांगत होतो हे लटकणार आहे. SCBC आरक्षणसुद्धा टिकणार नाही हे आम्ही 2 वर्षापूर्वीच तेव्हाच सांगितलं होतं. आणि ज्यावेळी 102वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा राज्य सरकारला वेगळा प्रवर्ग करायचा अधिकार आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला होता. आणि महत्त्वाचं तेच आहे की जर राज्य मागासवर्गीय आयोगानं ठरवलेलं आहे की मराठा समाज हा OBCला पात्र आहे 340 कलमानुसार आयोगानुसार, तर वेगळा प्रवर्ग करून वेगळं आरक्षण देण्याचं काहीही कारण नव्हतं. ते हायकोर्टात जरी टिकलं असलं तरी ते सुप्रीम कोर्टात यापुढे टिकेल अशी शक्यता वाटत नाही. आत्ता या आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे आणि अशामध्ये समाज एक गट OBCला पाठिंबा देतोय, एक गट नाही म्हणतोय. नेमकी ही दुफळी समाजाच्या नेत्यामध्ये का वाटते, काय कारण आहे, तुमचं काय वैयक्तिक मत? OBC शिवाय, OBC इन दी सेन्स काय आहे, घटनेमध्ये 340 कलमानुसार काही ठिकाणी BC म्हटलं जातं, काही ठिकाणी SCBC म्हटलं जातं. भारतीय राज्यघटनेत SCBC आहे, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. OBC हे टोपण नाव आहे. याशिवाय OBC शिवाय म्हणजे महाराष्ट्रातल्या OBC शिवाय जे कोणी मराठा आरक्षणाच्या चर्चा करतात, गप्पा करतात, भूमिका मांडतात ते समाजाला फसवत आहेत, ते समाजाशी गद्दारी करत आहेत. ते 30 पिढ्या त्यांनी बर्बाद केल्यात, अजून बर्बाद करण्यासाठी ते पर्याय देत आहेत. त्यामुळे हे फक्त राजकारण चाललंय, खरं बोलायला कुणीही तयार नाहीये. खऱ्या अर्थानं काही सामाजिक बांधिलकी असते, खरं बोलण्याची काही नीतिमत्ता असते,
ती सोडलेली यांनी असा त्याचा अर्थ सरळ सरळ होतो, कारण एकमेव कायदेशीर मार्ग आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचं चॅलेंज आहे कायदेशीररित्या, दुसरा कुठलाही मार्ग ओबीसी शिवाय टिकणारा नाही, पर्याय देत जाणार. आणि परत असं आपण समाजाशीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेशी आपण खेळतो आहोत, तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतो आहोत, असा त्याचा अर्थ आहे. मराठा समाजाचे राजकीय नेते वेगवेगळी भूमिका घेताना आपला पाय मिळतात. नुकतीच विनायक मेटेने अशी भूमिका घेतली की अशोक चव्हाण हे जे अध्यक्ष आहेत त्यांचा राजीनामा घ्या. त्यासोबत त्यांनी आता देखील असं म्हटलंय की ही पूर्ण समितीच बरखास्त करावी. नेमकी ही मागणी अशी का होते की उपसमिती आहे जी मराठा समाजाची ती बरखास्त केली पाहिजे, त्यातून काय मिळणार आहे? मुळात विनायक मेटे हे फडणवीस सरकारसोबत होते आणि ज्यावेळी आरक्षण दिलं गेलं त्यावेळी हे चुकीचं आरक्षण हे आम्ही विनायक मेटेंना सांगितलं होतं. विनायक मेटेंनी सातत्यानं घोळ केलेला आहे आणि आता समिती स्थापन केली, आता समिती बरखास्त केली. अशोक चव्हाण असो, एकनाथ शिंदे असो की अजून कुणी असो, हे थोडे सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार आहेत. बाजू मांडणारे वकील तर त्या ठिकाणी सिनियर काउन्सिल किंवा वकील आहेत. जर समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर ते ओबीसीतूनच मिळेल अशी भूमिका शिवानंद भानुशी घेत आहेत. कॅमेरापासून संतोष शिरसाट, अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 2018 साली तत्कालीन सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं. मात्र हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. 10 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यानंतर मात्र वेगवेगळ्या भूमिका नेते घेत आहेत. या वेगवेगळ्या भूमिकांच्या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मराठा नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका. एमपीएससी परीक्षा रद्द करण्यावरून समाजामध्ये 2 गट पाहायला मिळाले. नानासाहेब जावळे, प्रवीण गायकवाड हे नेते परीक्षा घेण्याच्या बाजूने होते. खासदार संभाजीराजे, आमदार विनायक मेटे हे परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आग्रही होते. मराठा आरक्षणासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी करतात. तर खासदार संभाजीराजे, आमदार विनायक मेटे यांच्यासह काही नेते एससीबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी करतात. केंद्र सरकारच्या आर्थिक निकषावरील ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा अशी भूमिका माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे. औरंगाबाद मधूनच मराठा आरक्षणासंदर्भामध्ये पहिला मोर्चा निघाला होता. त्यानंतर मूक मोर्चाचं वादळही औरंगाबाद मधूनच उठलं. औरंगाबाद मधलेच विनोद पाटील हे सातत्यानं न्यायालयात लढाई लढतायत. त्यामुळे औरंगाबाद हे मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू ठरलंय. असं असलं तरी औरंगाबाद मधील विविध संघटना असतील ज्यामध्ये रवींद्र केरे पाटील, रवींद्र काळे आणि विनायक मेटे यांच्यातच एकाच व्यासपीठावर एकमत नसल्याचं दिसलं. त्यांनी असं राजीनामा उदयनराजेंनी द्यावा असं नाही म्हटलंय. त्यांचा रोख दुसऱ्या यांच्याकडे होता, उदयनराजेचा इथं विषयच नव्हता. तुम्ही वळ्याचं तेल वांग्यावर घालून का? त्यांचं तसं म्हणणं नव्हतंच केरे पाटलांचं किंवा या सभेचं. असं काही कुणी राजीनामा द्यावा किंवा काही. बरं, जर आणखीन चांगलं काम करायचं असेल तर तुम्ही राजीनामा दिला तर आणखीन चांगलं काम करू शकता. आमची या ठिकाणी कसं बोलत नव्हतो, राजपत्र मला या ठिकाणी बोलत नव्हता. उलट संभाजीराजे असतील, उदयनराजे असतील यांनी नक्कीच या ठिकाणी समाजाचं नेतृत्व करावं आणि नेहमी करावं. या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणाला महत्वाचं काय होतं? नाही असलं काही बोलू नका. नाही कारण चुकीचं असलं, चुकीचं काही स्टेटमेंट करू नका. इथं नेतृत्वाचा विषय नाही, कुणी नेतृत्व करावं असा अजिबात विषय नाही. तो विषयही इथं आलेला नाही. फक्त त्यांनी या मोर्चाने आजच्या बैठकीमध्ये अनेक आमदार खासदाराला निमंत्रित केलेलं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचं मत फक्त व्यक्त केलं. याच्या पलीकडे कुणाचा अनादर करावं किंवा कुणी खरोखर राजीनामा द्यावा असं केरे पाटलांचा उद्देश नव्हता. कुणाही नेतृत्व करावं असं तर अजिबात विषय नव्हता. असं आहे की जर बाबा खरोखर कुणाला नेतृत्व करायचं असेल तर आणखी लोकांना विश्वास वाटावा याच्याकरता मग राजीनामा द्यावं असा तो उद्देश होता. म्हणजे चांगला अर्थ नव्हता, वाईट अर्थ नव्हता. मला वाटतं ते जसं रेकॉर्ड केलं तसं माझं भाषण रेकॉर्ड झालं असेल. माझं म्हणणं की आणखीन आमदार झाले पाहिजेत, खासदार झाले पाहिजेत, राजीनामा कुणीही द्यायची गरज नाही.
समाजात काम करत असताना 4-4 वाजता पोलीस आपल्या घरी येतात. याची मी दखल राज्यांनी घ्यायला पाहिजे. या ठिकाणी समाजहिताचं काम कोण करतंय? गेल्या 25-30 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये छाती ठोकपणे सांगतो मी, खरं आणि खरं जर काम कोणी मराठा आरक्षणाचं केलं असेल तर इकडे बसले ताते पाटील आणि किशोर चव्हाण यांच्यासारखा अभ्यास या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकाचा पण नाही. आम्हाला तुम्ही मजबूर करू नका. वेळेची विरेंद्रराव पवारसाहेब, त्याच्यानंतर राजेंजी आणि मेटे साहेब. औरंगाबादमधील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील आणि रवींद्र काळे यांच्यातच समन्वय नसल्याचं आता दिसून येत आहे. या दोघांमध्ये एकवाक्यता नसल्यानं आरक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात आहेत. या दोघांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी. माझ्यासोबत औरंगाबादचे मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, राज्यामध्ये मराठा आरक्षण मिळावं म्हणून सर्व समाज आक्रमक झालेला आहे, मात्र नेत्यामध्ये एक वाक्यता दिसत नाही. काय कारण आहे? तसं नाही, नेत्यांमध्ये सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे. आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल, सकल मराठा समाज असेल, यांच्या वतीनं आज महाराष्ट्रामध्ये आपण बघताय विविध आंदोलन या ठिकाणी आता आम्ही सुरू केलेले आहे. 7 तारखेला या मुंबई मधले बांधव मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीनं मातोश्रीवरती मशाल मार्चचं आयोजन आम्ही आता या ठिकाणी केलेलं आहे. कारण उपसमितीच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामधली स्थगिती उठण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न होताना आम्हाला या ठिकाणी दिसत नाहीये. त्या समितीमध्ये विजय वडंटीवार हे सदस्य आहेत आणि ते आज मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावायचं काम करत आहेत. त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामधली स्थगिती उठणार नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चा एकही भरती या ठिकाणी होऊ देणार नाही. 7 तारखेला पंढरपूर या ठिकाणून पंढरीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी दिंडी यात्रेचं पण आयोजन आम्ही या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने केलेलं आहे. ही दिंडी 20 दिवस चालणार आहे. 21व्या दिवशी ही दिंडी मंत्रालयावरती धडकणार आहे. असे अलग अलग आंदोलन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने या महाराष्ट्रात आता सुरू झालेले आहे. राज्यामध्ये एक गट असं म्हणतो की आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, दुसरा गट म्हणतो की आम्हाला जे आरक्षण आहे तेच टिकलं पाहिजे. असे 2-3 गट वेगवेगळ्या समाजात दिसत आहे. तुमची नेमकी काय भूमिका आहे? कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे जे की टिकेल? मराठा क्रांती ठोक मोर्चाची आणि मराठा क्रांती मोर्चाची सुरुवातीपासून मागणी आहे, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला आरक्षण लागतंय. त्यामुळं ओबीसी बांधवांनी आतापर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल याच्यामध्ये पाणी असेल, फळं असेल, हे वाटप करण्याचं काम या ठिकाणी ओबीसी बांधवांनी केलेलं आहे. पण बोटावर मोजणारे काही ओबीसी नेत्यांना ते याचं भांडवल या ठिकाणी ते करत आहे, ते राजकारण या ठिकाणी करत आहे आणि ते मराठा आणि ओबीसीचा वाद लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आजही महाराष्ट्रातला ओबीसी समाज आणि मराठा समाज एक आहे. आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मागतोय आणि राज्यांना आमची विनंती आहे की तुम्ही समाजाचं नेतृत्व करावं. दोन्ही राज्यांना मी सांगितलेलं आहे, विनंती करतोय की तुम्ही समाजाचं नेतृत्व करावा. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान तुम्हाला विचारायला यावं अशी एक सर्वसाधारण मराठा समाजाचा मी एक सेवक म्हणून माझी एक या ठिकाणी कळकळ त्यांना विनंती आहे की त्यांनी तुम्हाला विचारायला यायला पाहिजे, आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे. त्या माध्यमातून मी ती मागणी केली होती. शेवटचा प्रश्न, मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून मिळावं का, आणि जर मिळावं तर ते कसं मिळावं? आता हे सरकारची जबाबदारी आहे. कारण गेल्या 20-25 वर्षापासून हा आमचा मराठा समाजाचा लढा आहे. ते सरकारनं आता कशा पद्धतीने आम्हाला आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये ते बाजू मांडतात हे सरकारवर जबाबदारी आहे आणि आम्ही सरकारला विचारणार, सरकारला धारेवर धरणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये या सरकारनं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आमची मागणी आहे. मग आता ही सरकारची जबाबदारी आहे का कशा पद्धतीने आता मराठा समाजाचं आरक्षण टिकल ही सरकारची बाजू आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला टिकेल असं, शाश्वत टिकेल असं आरक्षण पाहिजे अशी भूमिका यांनी व्यक्त केली. कॅमेरापासून संतोष शिरसाट, अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद.
नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सातत्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावणारे विनोद पाटील आता नाराज झाले आहेत. मराठा समाजाची बाजू राज्य सरकारच्या वतीनं न्यायालयात योग्य रीतीने मांडली जात नाही असा त्यांचा आरोप आहे. काहीही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी ते अजूनही झटतायत. राज्य सरकारने न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अद्यापर्यंत विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र दिलेले नाही. आमची मागणी एवढीच आहे की राज्य सरकारने सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्तीपत्र द्यावे. या पलीकडे राज्य सरकार विद्यार्थ्यांना चुकीचा सल्ला देते. राज्य सरकार त्यांना सांगते की आपण न्यायालयामध्ये स्पष्टीकरण घ्यावं. न्यायालयाचा निर्णय स्पष्ट आहे. अंतरिम स्थगिती देताना आजपर्यंत झालेल्या प्रक्रियेमध्ये आम्ही कुठलाही हस्तक्षेप करणार नाही असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांना न्यायालयात न पाठवता राज्य सरकारने तात्काळ तक्ता तयार करावा. न्यायालयाला विनंती करावी की एवढ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे, एवढ्या लोकांची नियुक्ती आहे, कुठल्याही प्रकारचं कंटेम होणार नाही. राज्य सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र द्यावे ही मागणी आज आम्ही केलेली आहे. सरकार गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. सरकार विधितज्ञांचा सल्ला घेत नाही. सरकार त्या न्यायालयाच्या प्रतची अंमलबजावणी करत नाही आणि का करत नाही हाच प्रश्न आम्हाला देखील पडलेला आहे. पण सरकारने सिरियसली घेतलं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या या तिसऱ्या लढाईमध्ये नेते जरी विभागले गेले असले तरी जनता मात्र एकत्र आहे. समाज एकवटलेलाच आहे. नेत्यांनी एकत्र येऊन समाजाच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा, एकमत करावं आणि समाजाला त्वरित आरक्षण मिळावं यासाठी योग्य ती पावलं उचलावीत अशा भावना या समाजातील तरुण व्यक्त करतायत. या तरुणांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी. मी औरंगाबादमधील काही तरुणांसोबत आहेत, ते विद्यार्थी देखील आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकं त्यांना समाजाच्या भूमिकेबद्दल आणि नेत्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटते. ज्या पद्धतीनं औरंगाबादमध्ये पहिला मोर्चा निघाला होता त्यामध्ये सर्व समाज सहभागी झाला होता, सर्व नेते सहभागी होते. आता मात्र समाजाच्या नेत्यांमध्ये ज्या बैठका होत आहेत त्यात एक वाक्यता दिसत नाही. तुला काय वाटतंय? नक्कीच ज्यावेळेस पहिल्यांदा औरंगाबादमध्ये मोर्चा निघाला होता त्यावेळेस सर्वजण एकत्र होते. फूट पडली असं आम्हाला म्हणता येणार नाही, पण नेत्यांनी आता सर्वांनी एकत्र येऊन मराठा समाजाचा प्रश्न सोडायला हवा. सर्व नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडून समाजाचा खेळ मांडू नये. सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्याचे प्रश्न असतील, आरक्षणाचा प्रश्न असेल तो आता सोडवण्याचा प्रयत्न सर्व संघटना, मराठा संघटना असतील, अध्यक्ष असतील, नेते मंडळी असतील, समन्वयक असतील, त्यांनी तो सोडण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला काय वाटते? राज्यामध्ये सध्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेते एकाच विषयावर बैठक घेतात, मात्र भूमिका वेगळी वेगळी येते. कुणी राजीनामा मागतंय, कुणी त्याला विरोध करतंय. तुमचं काय मत आहे? अत्यंत चुकीचं आहे. मराठा क्रांती मोर्चाची सुरुवातच संभाजीनगर येथून झाली होती. त्यावेळेस सर्वच राष्ट्रीय पक्षातले नेते असू, सर्व बहुजन समाज असू, हे सर्वजण त्यावेळेस एकत्र होते. पण मात्र आता कुठंतरी याच्यात दुर्फळी दिसते. माझी सर्व राष्ट्रीय नेते असू, समाजातले काही संघटना असू, यांना सर्वांना विनंती एकच आहे की आपली भूमिका फक्त मेन ही की आरक्षण मिळालं पाहिजे, आपल्याला त्या गोष्टीचं बेनिफिट झालं. ते सर्वांनी मिळून फक्त आरक्षण आपल्याला कसं मिळता येईल याच्यासाठी राज्य सरकार असो यांच्यावर प्रेशर आणून सर्वांनी एकत्रित येऊन हे आरक्षणाची भूमिका पार पाडावी. मराठा आरक्षणासाठी दोन भूमिका वेगवेगळ्या दिसतात. एक गट असं म्हणतो की आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, दुसरा मात्र त्याला विरोध करतो की आम्हाला जे पाहिजे तेच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की आरक्षण कसं मिळावं किंवा तुमची काय भूमिका या नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेबद्दल? राज्य सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जे नोकरीच्या बाबत जे निर्णय ते पटकन लागण्यात येईल. तसेच जे नेते समाजाचे त्यांनी एकत्र येऊन हे विषय मांडावा. तुम्ही काय सांगाल? गेल्या काही दिवसामध्ये एमपीएसच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या, त्यामध्ये समाजाच्या वेगवेगळे गट होते. एक गट म्हणत की झाल्या पाहिजे आणि एक म्हणत नाही झाल्या पाहिजे. तुम्ही या परीक्षेच्या विषयाकडे कसे बघतात? आपल्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत धीर धरला आहे की आज पेपर होतील, उद्या पेपर होतील. हे पूर्ण तयारी करू प्रत्येक वेळेस आता तुम्ही बघू शकता MPSC मध्ये जेव्हा पेपर होते आदल्या दिवशी मुलं मुंबईला गेले, पुण्याला गेले पेपरसाठी आणि नंतर कळालं की पेपर कॅन्सल झाला. असं उद्या चालून झालं नाही पाहिजे की हे पेपर ठरवले आणि आरक्षणामुळे आपले रद्द होत आहे. याच्यामुळं या मराठा क्रांती मोर्चाचं नाव पण खराब होत आहे. कारण की सगळे जरी महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी असले काय बाकीचे कास्टचे विद्यार्थी पण विचार करतात की या विद्यार्थ्यामुळे आमचे पेपर अडकले. हा मुद्दा आपण लक्षात घेऊन आरक्षणाचा मुद्दा हा लवकरात लवकर सॉल्व्ह केला पाहिजे.
या सर्व विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने आता लवकर भूमिका घेतली पाहिजे. त्याचबरोबर नेत्यामध्ये जी वेगवेगळ्या भूमिका आहेत त्या नेत्याने देखील एक भूमिका करून समाजाचा प्रश्न सोडवला पाहिजे अशी मागणी हे विद्यार्थी आपल्यासोबत करतायत. कॅमेरापासून संतोष शिरसाट, अशोक कारखे, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून सातत्यानं आंदोलन, मोर्चे आणि बैठका घेतल्या जात आहेत. सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. तर राज्य सरकारच्या वतीनेही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयात असेल, उच्च न्यायालयात असेल, आपली बाजू मांडली जाते असं भासवलं जातं. हे सगळं जरी खरं असलं तरी जोपर्यंत केंद्रामध्ये आरक्षणाला मंजुरी मिळत नाही, घटनेमध्ये या संदर्भातली तरतूद होत नाही, तोपर्यंत आरक्षणाचं हे घोंगडं असत भिजत राहणार हे नक्की. या ग्राउंड झिरोमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.